नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर। KYC अपडेट आहे। बऱ्याच महिलांची KYC झालेली नाही, तर आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे। व्हिडिओ सविस्तर बघा, व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे। सगळ्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। 18 सप्टेंबर 2025 पासून KYCला सुरुवात झाली होती आणि 31 डिसेंबर 2025 शेवटची तारीख होती, परंतु काही कारणामुळे काही बहिणींनी अजूनही KYC केलेली नाही। KYC न केल्यामुळे त्या अपात्र झालेल्या आहेत आणि त्यांचा हप्ता बंद झालेला आहे। मी मागच्या व्हिडिओमध्ये KYC संबंधित बोललेली आहे, परंतु काही बहिणींच्या कमेंट येत होत्या की मॅडम KYC संबंधित बोला, म्हणून आजचा हा व्हिडिओ त्या संबंधित आपण बनवलेला आहे। ज्या बहिणींची एकदा पण KYC झाली नाही त्यांना एक संधी देण्यात यावी। KYC न केल्यामुळे अनेक बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे। शासनाला आपली विनंती असणार आहे की काही बहिणींची KYC अजूनही बाकी आहे आणि त्या पात्र बहिणी आहेत। काही बहिणी मोलमजुरी करतात, घरकाम करतात, काही बहिणींचं मेडिकल प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांनी KYC केलेली नाही। खूप अशा बहिणी आहेत ज्यांचे वेगवेगळे कारण आहेत, त्यामुळे त्यांची KYC झालेली नाही। KYC दुरुस्तीची पद्धत 31 मार्चपर्यंत सुरू आहे। शेवटच्या 8-10 दिवसाची जरी मुदत दिली नवीन पोर्टल सुरू करून, तर बहिणींची KYC होईल। त्यातच त्यांना एक ऑप्शन देण्यात यावं आणि त्यांची KYC होईल। जर त्यांची KYCच झाली नाही तर पुढे त्यांचा हप्ता नेहमीकरता बंद होणार आहे। कारण लाडकी बहीण योजनेचा जर लाभ पुढे सुरू ठेवायचा असेल तर KYC सगळ्यांना बंधनकारक करण्यात आलेली होती आणि KYC न केलेल्या बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे। त्या पात्र बहिणी आहेत आणि त्यांचं उत्पन्नसुद्धा 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे। त्यांच्या घरी कुठलीही 4 चाकी गाडी नाही आणि त्या मोलमजुरी करणाऱ्या बहिणी आहेत। मग अशा बहिणींचाच लाभ आता बंद झालेला आहे। मला बऱ्याच कमेंट येत होते की आम्ही गरीब आहो आणि गरीबच महिलांचा लाभ बंद झालेला आहे आणि ही खरी परिस्थिती आहे। कारण या बहिणींना माहीतच नव्हतं की KYC कधी करायची आहे। त्यांना बँकेची KYC वाटली आणि त्यांनी केली नाही। त्यांना असं वाटलं KYC नाही केली तरी चालेल आणि आपला हप्ता सुरू राहील, पण जेव्हा त्यांचा हप्ता बंद झाला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की KYC करणं गरजेचं होतं। आता शासनाचं पोर्टल बंद आहे, त्यांची KYC होणार नाही, म्हणून एकदा पोर्टल सुरू करण्यात यावं आणि त्यांची KYC करून त्यांना त्यांचा जो काही हप्ता आहे त्यांना सुरळीत देण्यात यावा। ज्या बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे त्यांचा हप्ता सुरू करण्यासाठी त्यांची KYC पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे त्यांना एक संधी मिळाली तर त्यांची KYC होईल। कारण आता KYCचं पोर्टल बंद आहे, म्हणून पुन्हा ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात यावं अशी शासनाला आणि आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांना आपली विनंती आहे। कारण या महिला व बालविकास मंत्री आहेत, त्यांनी जर ऑनलाईन पोर्टल एकदा सुरू केलं तर सगळ्या बहिणींना न्याय मिळेल आणि KYC झाल्यावर त्यांना त्यांचा हप्ता पुढे सुरू राहील। मैत्रिणींनो, अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे आणि शासनापर्यंत हा व्हिडिओ आपला पोहोचला पाहिजे। व्हिडिओला तुमचं काम आहे की जास्तीत जास्त शेअर करायचं आहे, तुम्हाला सगळ्या बहिणींपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करत चला। कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। कारण आपला हा आजचा व्हिडिओ KYC संबंधित आहे आणि शासनापर्यंत जर व्हिडिओ पोहोचला तर नक्कीच आपल्याला संधी मिळेल, नाहीतर जून महिन्यापर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल। अशाच खात्रीशीर आणि महत्त्वपूर्ण बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशीच एक खात्रीशीर आणि महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।